नमस्कार मंडळींनो, मागच्या ब्लॉगमध्ये आपण तारक मंत्राचे महत्त्व जाणून घेतले होते. या ब्लॉगमध्ये आपण तारक मंत्राचा मराठी अर्थ जाणून घेणार आहोत. तर चला मग बघूया काय अर्थ आहे. कोणताही मंत्र असू देत, त्याचा अर्थ समजून घेतला आणि त्याचे मनन केले तर निश्चित रूपी फळ प्राप्त होते. त्यामुळे मंत्र नक्की जाणून घ्या. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी स्वमुखाने भक्तांच्या मनाला ही शाश्वती देत आहे की रे मना, तू कसली भीती किंवा संशय बाळगू नकोस, कारण प्रचंड स्वामी बळ हे तुझ्या पाठीशी आहे. तर्क म्हणजे तर्क नसलेला, तर्क म्हणजे लॉजिक, म्हणजे कोणत्याही प्रकारचं लॉजिक मनात येऊ देऊ नकोस. संपूर्ण विश्वासाने कोणताही तर्क किंवा कोणतेही लॉजिक न लावता भक्तांना स्वामींची अनुभूती आलेली आहे. अवधूत म्हणजे अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती, म्हणूनच स्वामींना अवधूत असे संबोधले जाते. स्मरणगामी म्हणजे मनामध्ये भीती भावी स्मरण न करता क्षणी जर तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारली तर स्वामी लगेच भक्तांच्या मदतीला धावून येतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळही ना नेई त्याला, परलोकही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या ठिकाणी स्वामींचे वास्तव्य आहे त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीची कमी नाही. स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात. ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय नसते. स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही. म्हणूनच म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. याच म्हणीप्रमाणे स्वामी हे आपल्या आईप्रमाणे आहेत आणि त्यांच्याशिवाय आपण या जगात काहीच आपलं वास्तव्य नाही. श्लोक 3. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभा स्वामी शक्ती ही कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ ज्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अरे मना, तू उगाच घाबरू नकोस. कितीही मोठे संकट आले तरी खचून जाऊ नकोस. त्या संकटाला सामोरे जायचे, त्याला कसा सामना करायचा याचे सामर्थ्य स्वामी देतील. स्वामींची शक्ती व पाठबळ हे कायम आपल्या पाठीशी आहे. ज्यावेळी स्वामी अक्कलकोटमध्ये वास्तव्य करत होते त्यावेळेस अनेक भक्तांना स्वामींनी मोठमोठ्या आजारातून अगदी मृत्यूच्या दारातून देखील बाहेर काढले आहे. जणू जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातील खेळ आहे आणि तू तर त्यांचा बाळ आहेस. त्यामुळे स्वामी असताना तू घाबरू नको रे मना. कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनी साथ. नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींबद्दल दृढ विश्वास तसेच श्रद्धा असावी. निसंकोच पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केल्याने आपण स्वामी भक्त बनू शकाल. आयुष्यात आलेल्या संकटांना, वाईट काळाला सामोरा जाण्यासाठी आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामी देखील भक्ताच्या हाकेला मदतीला धावून येतात. ज्या ज्या वेळी आपल्या प्रसंगाला धावून आलेल्या स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती सातत्याने आठवण ठेवली पाहिजे. त्यामुळे घाबरू नका. यापुढेही स्वामी सदैव तुमचा साथ देतील. विभूती नमन नाम ध्यानदी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडवी तया जया स्वामी घेती हाती, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या याला असे पंचामृत असे संबोधले गेले आहे. पंचामृत म्हणजे जीवनातील 5 अमृत. विभूती म्हणजे भस्म, नमन नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण, ध्यान म्हणजे सातत्याने मनाने स्वामींचे ध्यान करणे, तीर्थ म्हणजे सर्व काही पवित्र करणारं तीर्थ. अर्थात दत्त संप्रदायात विभूतीला अनन्य महत्त्व आहे. याची महिमा साधारणतः सर्वांनीच अनुभवली आहे. स्वामींचे नामस्मरण हे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजेच ध्यान. तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते. म्हणून विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या 5ही गोष्टींमध्ये स्वामी आहेत. तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्णपणे मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करावे. स्वामी भक्त
स्वामींना विसरले तरी स्वामी त्यांना सोडत नाही, कारण स्वामी तुमचं आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि आयुष्याचं कल्याणच करतात. म्हणूनच म्हणतात ना, मनाला भय, चिंता यांपासून दूर करण्यासाठी स्वामी समर्थ यांच्या तारक मंत्राचं वाचन अवश्य करावे. कोणतीही गोष्ट मनापासून केल्याने त्याच्यात नक्कीच यश मिळते. त्यातच भक्तीने आणि विश्वासाने सातत्याने मनाला सकारात्मकताकडे वळवल्याने नक्कीच जीवनात फायदे होतात. स्वामी नेहमीच म्हणतात, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. या एकाच वाक्यात जणू एकट्या पडलेल्या मनाला सांत्वना मिळते. म्हणूनच हा मंत्र देखील फायदा करून जातो. पटतंय ना स्वामींचा मंत्र? भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. यत भावो तत भवती.